समीरदादा भोईर यांचा सन्मान पार पाडत आपण कल्पेशजी सुरू आहे स्पर्धेचे आयोजक यांना शुभास्थापन करतो. हा सन्मान याचा कल्पेशदा आपल्या शुभास्थापन समीरदादा भोईर यांचा शुभ सन्मान पार पाडूयात. शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर VIP डायराइज मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय. समीरदादा भोईर देवीचा पाडा यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. ज्यांच्याकडनं आज आपल्याला नक्कीच जेवणाची सोय त्यांच्याकडनं आज करण्यात आली होती. बोलवत करवत सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन होतीये मॅचला सुरुवात. विजय स्टार विरुद्ध पहिलाच बॉल डॉट NCC ठाकूरवाडी. आज दोन टीम मध्ये मॅच सुरू आहे. फर्स्ट सेमी फायनल जिंकणारा संघ थेट मेगा फायनल मध्ये. मात्र आता इथनं ही लढत महत्वपूर्ण अस्तित्वाची मानाची सन्मानाची स्वतःच्या संघासाठी आता लढतायत दोन्ही संघ एकमेकांसमोर. स्पीडअप करायचंय प्लीज. ओ सपाडून खेळायचं होतं. लाईन खराब आहे पण अंपायरला सांगितलं वाईट बॉल. रक्षकाने खूप चांगलं काम. ऋषी एस्टनच्या मागे बॉल अडवतो. एकदा जरूर मिळाली आव्हानदर्शी. एक ने दापोलगाव पुढे जाईल. सो एकच धाव लागते दापोलगाववरती. वाईटने अकाउंट संघाचं ओपन झालंय. सलामीला आलेले दोन फलंदाज एका बाजूला आपण बघतोय आकाश उर्फ भाई अंदाजोबतच नरेश. ओ फटका चांगला गॅपमध्ये बॉल चाललाय. सीमा पार येतो पहिला चौकार भाई सावंत मधून. स्विच फटका चांगलाय. लागोपाठचा दुसरा बॉल चालला सीमा पार. येतो अजून एक चौकार. अपील 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 मध्ये उत्साह खूप आहे. उत्साहाने अपील चालवली आहे. सर्वच खेळाडू अपील करतात. माहिती आहे महत्वपूर्ण विकेट आहे. मोठी विकेट आहे. भाईच्या अगेन्स्ट सर्वच खेळाडू अपील करतात. पंचाने दिला स्पष्ट नकार. डॉट बॉल. डॉट बॉल. पुन्हा सुशित. आता फिल्डर आहे रनआउट आणि आकाश उर्फ भाई परतलाय मैदानाच्या बाहेर. कॉल स्वतःने केलं चुकीचं झालं. कोऑर्डिनेशन जुळलं नाही. मिळाली पहिली विकेट. बिग विकेट मोठी विकेट. मात्र आता परततोय मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज रोहित येतोय. चेंडू झाला या षटकातील एकूण 5. शेवटचा बॉल शिल्लक असेल. गोलंदाज जॅकवर सन्नी. धावा एकूण 9 वरती पडलेली पहिली विकेट. पुन्हा एकदा कलात्मक स्ट्रोक खेळायचा होता. नाराज स्वतः रोहित. बॅटच्या आतल्या बाजूला बॉल लागतोय. सिंगल तर कम्प्लीट. स्ट्राईक रोटेट झाले रोहितकडे. पुन्हा एकदा षटक संपन्न. पहिलं धावा दापोलगावरती एकूण 10. एक गडी बाद 10 धावा.
मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतोय सागरजी बोरकर साहेबांना मी इन्व्हाइट करतोय की आपण यायचं व्यासपीठावरती. असं नसतं व्हायचं. आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत जय रागाई क्रिकेट क्लब क्रियांश 11 चषक 20-25 पर्वामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सर्व प्रेक्षक आनंद घेत आहेत. मॅचचा मनमुराद आनंद लुटतायत. चारी बाजूने मैदानाच्या प्रेक्षकांनी घातली गर्दी. अथोनाट प्रेक्षकांची गर्दी मैदानावरती चारी बाजूने. संध्याकाळचं मात्र रात्रीचं सत्र आपण बघतोय. जवळपास 9:34 झालेले आहेत आणि प्रेक्षक सुद्धा आनंद घेतात. सेमी फायनल झाल्यानंतर अजून एक सेमी फायनल आणि त्याच्यानंतर मेगा फायनल कळवली जाईल. कोण चॅम्पियन बनेल, कोणता संघ आता इथनं जिंकेल, मेगा फायनल मध्ये कोण प्रवेश करेल, आज उत्तर थोड्याच वेळामध्ये आपल्या पुढे येईल. खरंच मॅच सुरू. जवळपास 4 मिनिटांहून अधिक वेळ झालेला. पहिली ओव्हर झाली. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात गोलंदाज ऋषी येतोय. ऋषीचा पहिला बॉल वेट अँड वॉच. फटका चांगला स्वीपर गवरला. बॉल सीमा पण येतोय 4. चौकाराने धावसंघ पुढे जाईल. धावफलकावरती एकूण 14 धावा. सपोर्टर खूप आहेत कारण की आता दोन्ही संघ मात्र आपल्या डोंबिवलीतलेच खेळतात. ऋषी ऋषीचं स्वागत चौकाराने. पुन्हा स्विच हिट करायचं होतं, जमलं नाही. डॉट बॉल येतोय. चौकाराचं प्रत्युत्तर वेगाने बीट केलं. गती खूप आहे गोलंदाज ऋषीकडे. त्याच गतीने बीट केलंय. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर चौकार आला अगदी पहिल्या बॉलवर. हो फटका इथे चांगला. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, फेकी चांगली. रनआउटची संधी. डेंजर एनला रोहित पण तो पर्यंत पोहोचला. एक डाव पलक पुढे सरकेल. 15 धावा पलकावरती. तीन बॉल 15. हो चांगला बॉल, चांगला शॉट होता. तेवढी चांगली फिल्डिंग. अडवला बॉल. मिळाली फक्त धाव एकच. एकने धाव पलक 16 वरती आपण बघतोय. चेंडू झाले 4 बॉल 16. 2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. षटक सुरू मैदानावरती. दुसरं गोलंदाज ऋषी. हो स्वीप करायचं होतं. पॅडल स्वीप जमलं नाही. बॉल पायाला लागून मागे चाललाय. लेग बायची धाव येते. थर्ड मॅन चेंडूवरती येतोय तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाल्या. सिंगलने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती बघतोय एकूण 17 धावा. 5 बॉल 17. शेवटचा बॉल या षटकातील ऋषी. साकडला नरेश. हो फक्त विचारलेल्या बॉलला रॉकर लाईनचा चेंडू डायरेक्ट हिट करायचा होता, झाला नाही. बॅकअप सुद्धा गोलंदाज येतो. मिळेल फक्त 1-2 ओव्हरचा खेळ संपन्न. 2 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती 18. 9.00 सरासरीने 1 गडी बाद. 18 धावा धावफलकावरती लागलेत. अजून 12 बॉलचा खेळ इथनं बाकी असेल. स्पीडअप करायचा वेळेचा विचार केला तर 7 मिनिटं झालेली आहेत. 12 मिनिटात तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायचा आहे. 7 मिनिटं झालेली आहेत. 2 ओव्हर संपन्न झाल्यात म्हणजे अजून 5 मिनिटात तुम्हाला ही तिसरी ओव्हर कंप्लीट करायची आहे. 7.5 मिनिटं जवळपास आता झालेले आहेत.
ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. गोलंदाज ट्रॅकवर येतो. गोलंदाज प्रतीक आला. पहिला बॉल प्रतीकचा वाईट अवांतर पुढे जाईल. 19 सेकंडला नरेश, 9 सेकंडला रोहित. प्रत्येक खेळाडूने टी शर्ट बघतो आपण मॅन ऑफ द मॅच ऑरेंज अँड पर्पल टी शर्ट परिधान केले. हो बॅट्सकडा मागे चाललाय पाटला होणार नाही. चेस होणार नाही. जाईल बॉल सीमा पार. करतोय थर्ड मॅन क्लिअर. येतोय चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे जायला पलगावर बघतोय. कोण आपण धावा 23 पहिला बॉल वाईट. नंतर चौकार. बॅटची कडा घेतली. बॉल मागे ट्रॅव्हल झाला. नरासाठी पारदर्शक आला. सलग 3 चौकार. जर त्याच्या बॅटमधनं आलं तर नागेश पुजारी साहेबांकडनं रोख रक्कम 1000 रुपये. तत्पूर्वी हा बॉल वाईट येतो. अवांतरचा धाव येईल. एक नेता पलक जाईल पुढे. 24 सलग 3 चौकार. नरेश साठी नागेश पुजारी साहेबांकडनं रोख रक्कम 1000 रुपये. एक आला. अजून 2 येतील का? हो फटका चांगला येतोय चाललाय बॉल सीमा पार. सलगचा दुसरा चौकार. पाठीरागे खूप आहेत. सपोर्ट खूप आहे. टाळ्या वाजतायत प्रत्येक बॉलवर, प्रत्येक मोठ्या फटक्यावर. नरेशच्या बॅटमधनं आले 2. तिसरा येईल का? कॅश प्राइज झाले आमच्याकडे 1000 रुपये. फटका इथेही मात्र ऑफ साइड केलायचा होता पण एलिव्हेशन हवं ते जमलं नाही. सिंगल मिळाली. सिंगल नंदा पलक चाललंय पुढे. जा पलकावर बघतो आपण. 29 तुला आले माझ्याकडे. तुला जीपे करतो. स्कॅनर दे. आहेस का तो? थांबतो का? चालेल मग थांब. किती रन झाले? 30 धावा वर्गावरती. चेंडू झाल्या ओव्हरचे 3 बॉल 30. वाईट बॉल येतोय. थोडं का होईना मागडी गोलंदाज आता मात्र ओव्हर मध्ये प्रतीक करतोय. हो फटका चांगला. नो बॉल. रनआउटची संधी गमावली आहे. पंचाने सांगितलंय ऍक्शन घेतलंय. शैलीवरती हातावरती नियंत्रण नाहीये. हा नो बॉल. नो +1 मिळतील धावा 2. दोन्ही धाव चालू पुढे. दापलगावरती 32 32 3 बॉल 32. 2 ओव्हर मध्ये धावा होत्या 18. त्यानंतर आतापर्यंत केलेत खर्च 14. गोलंदाज प्रतीकने फक्त 3 बॉल मध्ये 3 बॉलचा खेळ बाकी. सोडला बॉल लेफ्ट लेग स्टिक सोडून चालला. व्हाईट बॉल. 33 धावा धावफलकावर. थोडा स्पीडअप करा प्लीज. टायमर तर सुरू आहे. 11 मिनिटं झालेली आहेत. 11.20 म्हणजे जवळपास 11.5 मिनिटं झालेली आहेत कंप्लीट. 3च बॉल झाले. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हो बासिकल घेतले. सुपर कव्हर. धावतोय. पाठला करतोय. होणार नाही चेस. बॉल सीमा पार. नरेश बॅटमधनं अजून एक चौकार. कॅश प्राइज अजून चालू आहे नरेश साठी. 3 चौकार 1000 रुपये. पुन्हा एकदा 1 चौकार आलाय. धावा दापलगावरती. एकूण 37 37. ओ कट करायचं होतं. लाईन आता चांगली आहे. डॉट बॉल येतोय. अंपायरने सांगितले की हा बॉल निर्धाव असेल. चेंडू झाले एकूण 5.
शेवटचा बॉल असेल. सदतीसावा थाप वरती. ओ चेक केलाय स्विच हिट. बॅट वळवली होती मनगडाच्या सहाय्याने. बॅट मात्र स्विच हिट करायचं होतं. फलंदाज नरेशला चेक केलंय. गोलंदाज प्रतीकने आता शेवटचा बॉल घेऊन पुन्हा सजवतोय. हो बॅट शिकायला आणि इथनं फलंदाज होतो बॅट. नरेशही आता चाललाय मैदानाच्या बाहेर. अजून एकदा का 37 वरती दुसरा. चला अंपायर वेल चालला. 13 मिनिटं होऊन गेलेली आहेत. स्पीडअप करा प्लीज. बघा शेवटची 2 मिनिटं आहेत तुमच्याकडे. जवळपास 13.40 13.5 मिनिटाहून जास्त वेळ गेला. एक मिनिट आपण देतोच. एक्स्ट्रा असेल 1 मिनिट तुमच्याकडे नक्कीच. पण 16 मिनिटांमध्ये तुम्हाला कव्हर करायचं. 4 ओव्हर. पहिलाच बॉल. फलंदाज होतो बाद. रोहित सुद्धा चाललाय दबक्या पावलाने मैदानाच्या बाहेर. तू चल मैं आया ही स्थिती मैदानावरती NCC ठाकूरवाडी संघाची. धावाला फलकावरती एकूण 37. सिंगल डेंजर एंडला धावतोय. ओ चाल मारली आहे. महत्वपूर्ण क्षणाला मात्र माहिती आहे एक रन आता खूप महत्वाची आहे. स्वतःचा जीव जरी धोक्यात टाकलाय तरी धाव कंप्लीट करायचा. एक न धाव फलक जाईल पुढे. धाव फलकावरती एकूण 38. आदित्यच्या बॅटमध्ये 3 बॉल 3 चौकार आले तर भाषाबाई यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपये. चौकार येतोय आदित्यच्या बॅटमधनं. पहिला चौकार आला. ओ टॅप केल्या बॉलला मिळेल फक्त सिंगल. सिंगल बॉल पुढे जाईल. ओव्हर कमी केला रे. आवाज कमी कर सांगत नाही. अजून एकदमच कमी कर. धाव संघाला फलकावरती एकूण 43. हो चांगली फिल्डिंग झाली आहे. शॉट लॉंग लेगला फेकी येईल तोपर्यंत सिंगल. सिंगलने 44. मामा मी थोडासा व्हॉल्यूमला सांग. थोडासा ओव्हर कमी झाले. आवाज जातो. एकदम नॉर्मल वाढवणं झालं एकदम. फलंदाज होतो बाद. अजून एक विकेट. शेवट झालाय गोड. आवाजच नाही. डाव संपन्न झालं. पहिलं करू आता टॉस. श्रीषा प्राप्ती 11 आणि त्यांच्यासोबत असेल संघ मंगल मूर्ती कॅप्टन. यायचं आपण टॉस बॉक्स मध्ये. सर टॉस बॉक्स खाली करायचा प्लीज. डीजे मास्टर थोडस व्हॉल्यूम नको. नॉर्मल थोडासा आवाज वाढवायचा बस. थँक्यू सो मच. करत आपण टॉस. मी इन्व्हाइट करतो 2 कॅप्टन मंगल मूर्ती आणि त्यांच्या विरोधात असेल श्रीषा प्राप्ती 11. धावा ऐकून 44 झाल्या. 45 असं लक्ष करूयात आपण नाणेपैकी. टॉस बॉक्स मध्ये जाऊयात.
चला याचं नामा आपल्याच असं आपण टॉस करूयात सेकंड सेमी फायनल. एका बाजूला मंगलमूर्ती हाईट अँड टेल स्पेशल पॉइंट तर एका बाजूला असेल श्रीशा प्राप्ती 11 हेड. इट इज अ कॉल टेल. टॉस जिंकला डिसिजन फक्त सांगायचा वेळ आम्ही जास्त घेणार नाही. गोलंदाजी करणार आहेत दोन्ही संघांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला मंगलमूर्ती टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वलवात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया आवाज मनीष बागले यांचा. हॅलो चेक. धन्यवाद ओमकार पाटील. सर्वात माचकडे मागच्या दिशेने 24 चेंडू जिंकण्यासाठी समीकरण 45 धावांचा इथे असणार. चला थोडंसं स्पीडअप करा मॅचला. बघा व्हॉल्यूम देखील आता थोडासा कमी असणार आहे कारण जवळपास आता 10 वाजलेत. तर विनंती असेल आपण देखील स्पीडअप करा थोडंसं. व्हॉल्यूम नक्कीच कमी असेल. 24 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावेचं लक्ष. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा राहुल म्हात्रे. राहुल म्हात्रे मोठगाव एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती फेस करण्यासाठी. पहिला चेंडू सनी आणि सनीची साथ देण्यासाठी त्याचा भाऊ म्हणजे रेशी येतो. येस सर मॅच ऑन. स्टॉपवॉच देखील चालू करायची आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू निघून गेला चौकारासाठी. 4 धावा अगदी पहिल्या चेंडूवरती बघायला मिळतात आपल्याला. बघा मागच्याच डावामध्ये आपण बघितलं एनसीसी ठाकूरवाडी संघ जेव्हा चांगली कामगिरी करत होता प्रेक्षकांनी देखील टाळ्या आणि शिट्ट्यांनी त्यांचं अभिवादन केलं होतं. पण आता जेव्हा विजय स्टार संघ देखील चांगली कामगिरी करतोय तशाच टाळ्या आणि शिट्ट्या बघायला मिळतात आपल्याला. पहिल्या चेंडूवरती चौकार. नेक्स्ट बॉल पुढील चेंडू. गोलंदाज राहुल विपक्ष सनी अशी ही लढत. दुसऱ्या चेंडूवरती देखील स्विच हिट नाही तर स्विफ्टचा जुरेगला जवाब अस्त्र आपल्या पिटारातनं बाहेर काढलाय आणि त्या अस्त्राने देखील चौकार वसूल केलाय. 2 चेंडूंवरती बॅक टू बॅक 2 चौकार इथे सनीच्या बॅटमधून देखील येत आहेत. त्या 2 चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे 8 धावफलकावरती झालात. चौकारांची हॅट्रिक देखील वसूल होऊ शकते. त्याच उंबरठ्यावरती सनी देखील असणार आहे. दिविज 11 विजय स्टार हा संघ जो कामगिरी करतोय. मेगा सेमी फायनलची ही कामगिरी चालू आहे. कोण धडकणार आहे मेगा फायनल मध्ये, कोण ठरणार आहे बक्षीस पात्रासाठी. 45 धावांची आवश्यकता. 2 चेंडूंवरती 8 झालेत. पुढील चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कव्हर स्टेशन वरती चांगलं क्षेत्ररक्षण. डान्सिंग डाऊन द ट्रॅक अगदी अँगलला कट केला, गतीला कट केली, पुढे निघाले. विनंती असेल नक्कीच आमच्या व्यासपीठावरती देखील थोडीशी शांतता आपण बाळगूयात व्यासपीठावरती.
धावा फलकावरती 9 झाला. जिंकण्यासाठी लक्ष अजूनही 21 चेंडू आणि 36 धावांचा असणार आहे. 21 चेंडू 36 धावा जिंकण्यासाठी राहुल गोलंदाजी मार्कवरती फेस करतील पहिल्यांदाच ऋषी. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे दाद मागितली आहे. पंचांनी पहिला नकारला, त्यानंतर दाद उचलून धरली आहे. हीच तर शैली आपल्या दोन्ही पंचांची देखील राहिली आहे. संकेत बघत असेल, सूरज मात्रे असेल, दोन्हीही पंच. आणि अंडरम क्रिकेटचा जेव्हा मोठ्या मोठ्या स्पर्धेचा आपण विचार करतो तेव्हा नक्कीच हे दोन्ही आपल्याला पंचांच्या भूमिकेत बघायला मिळतात. 21 चेंडू आता जिंकण्यासाठी 35 धावांचे समीकरण असणार आहे. 21 चेंडू 35 धावा. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. नक्कीच अभिवादन होत आहे प्रत्येक खेळाडूचं. यावेळी हलक्या हाताने फ्लिक ऑफ द रेस्ट, अजून एक चौकार. यावेळी सनी सोबत ऋषी देखील आपल्या बॅट मधून अजून एक दर्जेदार फटका आपल्याला दाखवतोय. अगदी आपल्या डोळ्यांचा पार न फेडणारा फटका ऋषीच्या देखील बॅट मधून येतोय. धावा फलकावरती झाल्यात 14 धावा फलकावरती झाल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय. 14 धावा फलकावरती जिंकण्यासाठी आता समीकरण किती आहे? 20 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण इथे असणार आहे. आग उघळत आहेत. हे दोन्हीही भावंडांमुळेच जाणला जाणारा हा पूर्ण संघ आहे आणि तो संघ देखील चांगली कामगिरी करतोय. कारण ऋषी असेल आणि सनी असेल, दोघंही जाणल्या जातात एक अष्टपैलू खेळाडूसाठी. एक षटक देखील फेकतात, बॅटिंगला देखील सलामीला येतात. राहुल देखील तेवढेच चांगले गोलंदाज आहेत. कमबॅक करणं गरजेचं इथून असणार आहे. यावेळी अगदी चेंडू पाहायला आढळतोय. धावची होण्याची शक्यता असणार आहे. निलेशनी चूक केली आहे आणि चुकीचं रूपांतर इथे चौकारावरती होत आहे. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून या देखील 4 धावा मिळत आहेत. 4 धावांनी दिविज 11 विजय स्टार संघ पुढे सरसवतोय. धावा फलकावरती असणार आहेत. 18 धावा फलकावरती झाल्यात. एनसीसी ठाकूरवाडी संघ कमबॅक करावा लागणार आहे. विकेट्स घ्याव्या लागणार आहेत. राहुलनी चेंडू अप्रतिम आदळला होता. तो चेंडू अंगाला आदळून फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि नंतर फेकी करण्यात आली. फेकी करण्यामागचं कारण जर ऋषीची विकेट मिळाली असती अगदी स्टार्टिंगलाच तर मॅच ही वेगळी बघायला मिळाली असती. पण निलेश यांच्याकडून थोडीशी चूक होत आहे. चौकारासाठी चेंडू निघून जातोय. गिफ्ट मिळतात या 4 धावा. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून या 4 धावा. चला थोडीशी शांतता देखील बघा. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने फक्त एक कलात्मक फटका खेळण्यात येतोय. ऑन रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण सुमित यांच्याकडून होत आहे. एकच धाव मिळणार आहेत. एका धावाच्या साहाय्याने धावफलक पुढे. तर धावा किती आहेत? पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी समीकरण 18 चेंडू आणि 26 धावांचं असणार आहे. गरम पाणी पितो रे हा. 18 चेंडू जिंकण्यासाठी 26 समीकरण असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आदित्य आलाय. येस स्टॉपवॉच देखील चालू आहे. 6 मिनिटं आणि 10 सेकंदांची अवधी इथे झाली आहे. 18 चेंडू 26 समीकरण असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आदित्य येतोय फेस करण्यासाठी. पहिला चेंडू रेसी स्ट्रायकिंग एंड वरती. 18 चेंडू 26 ची मॅच आहे. कमबॅक करणं गरजेचं आहे. कमबॅक होतोय का? यावेळी पहिला चेंडू स्वीप केलाय. स्वीपच्या माध्यमातून नक्कीच 1 धाव इथे मिळणार आहे. आणि येस पुन्हा एकदा आमच्या मान्यवरांना विनंती करतो की प्रणित उर्फ पप्प्या काटे आपण या. आपल्याला देखील विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आणि समीर उर्फ बाळा मात्रे हे आले असेल त्यांना देखील विनंती असणार आहे आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा.
बघा या दोन्हीही मान्यवरांनी आपल्याला मॅन ऑफ द सिरीजची सायकल पुरस्कृत केली आहे, त्यांचं देखील मनपूर्वक पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. पुढील चेंडू यावेळी पंचांकडे लावून अपील करतायत, पण पंच नक्कीच डॉट बॉल इथे घोषित करतायत. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. प्रणित काटे उर्फ पप्प्या यांचं देखील आगमन झालंय. यायचे प्रणित आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असणार आहे. आणि समीर बाळामात्रे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. या दोन्ही पुरस्कर्त्यांनी आम्हाला मालिकावीरची सायकल पुरस्कृत केली आहे. धन्यवाद आपल्या दोघांचंही मंडळाच्या वतीने. दुर्गेश परब आपण कुठे असेल आपण देखील या. यावेळी यशस्वीचा फटका येतोय. खूप चांगला प्रयत्न झाला होता, पण तरी देखील या प्रयत्नाला यश मिळत नाहीये. सनीची बाट देखील आता आग उगळते. अजून एक चौकार येतोय आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसावतोय. 24 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला तर समीकरण असणार आहे 15 चेंडू 21 धाव्यांचं समीकरण आहे. 15 चेंडू 21 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. त्या 21 धावेचं संरक्षण होत आहे का? तितक्या 21 धावा होताना बघायला मिळतात. विजय स्टार विपक्ष एनसीसी ठाकूरवाडी. बिग फायटिंग मॅच सेमीफायनल 1 ची ही लढत असणार आहे. कोण जात आहे मेगा फायनल मध्ये? यावेळी चांगला फटका पुन्हा एकदा बघायला मिळतो आपल्याला. कावस रिजन वरती तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. कमबॅक करणं इथून गरजेचं असणार आहे. एनसीसी ठाकूरवाडी संघाचा विचार केला तर नक्कीच ही पार्टनरशिप त्यांच्यासाठी ब्रेक करणं गरजेचं आहे. पण इथून जर दिनेश 11 विजय स्टार संघाचा विचार केला तर संयमी खेळ करणं आता इथून गरजेचं आहे. 14 चेंडू 20 धावेंवरती मॅच आहे. 14 बॉल्स 20 रन्स. 14 चेंडू 20 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. पुढे सरसवले होते. पुढे सरसवून अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. आदित्यला कमबॅक करणं इथून गरजेचं होतं आणि नक्कीच पंच देखील एक आपल्या वेगळ्या शैलीमध्ये डॉट बॉल घोषित करतायत. आता मॅच कुठे आहे? आता हा निर्णायक चेंडू असणार आहे, कारण हा या षटकाचा लास्ट बॉल शेवटचा चेंडू असणार आहे. 13 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 20 धावेची आवश्यकता असणार आहे. एनसीसी ठाकूरवाडी संघ देखील मॅच कुठेही सोडत नाहीये. त्यांना देखील माहित आहे मॅच जिंकणं गरजेचं आहे आणि लक्षात हे ठेवलं जाईल की 2025च्या या 5व्या-4थ्या पर्वामध्ये कोण ठरलं होतं फायनलिस्ट, एनसीसी ठाकूरवाडी की मग दिनेश 11 विजय स्टार संघ. समीकरण 13 चेंडू 20 धावेंचं असणार आहे. 13 चेंडू 20 धावा. यावेळी चेक केलाय आणि नक्कीच एक चेक अलाउड आहे गोलंदाजाला. हा देखील एक माइंडसेटचा गेम आहे. माइंडसेट खूप चांगला इथे गोलंदाजाचं. 13 चेंडू 20 धावेची मॅच. ऋषी विपक्ष आदित्य, एनसीसी ठाकूरवाडी विपक्ष दिनेश 11 विजय स्टार. यावेळी फटका फसलाय आणि मॅचची गोल्डन विकेट एनसीसी ठाकूरवाडी संघाला मिळवून दिली आदित्यनी. ज्या कमबॅकची आवश्यकता होती तो कमबॅक नक्कीच मिळालाय आणि ऋषी आता मैदानाच्या बाहेर तंबूच्या आश्रयामध्ये परत चाललाय. बारा चेंडू 20 धावेंवरती मॅच आणि मॅचची गोल्डन विकेट नक्कीच मिळाली. ऋषी बाद झाला. ऋषी यांची जागा भरून काढण्यासाठी सुशांत पवार बॅटिंगसाठी येतोय. या खेळाडूचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. अगदी स्वीपचे फटके, रिव्हर्स स्वीपचे फटके हे जाणलं जाणारी बॅटिंग करतो. सनी आहे. सनीला आता शेवटपर्यंत मैदानावरती राहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज 3 चेंडूंवरती 3 चौकार मारले तर योगेश परब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कोणाला? सनीला का? संपूर्ण टीमला असणार. 3 चेंडू 3 चौकार. योगेश परब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. रोहित येतोय. 3
चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रणित काटे यांच्याकडून देखील आणि बाळा मात्रे यांच्या दोघांचे संयुक्त मी आपल्याला 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं देखील पारितोषिक असणार आहे. कुठल्याही खेळाडूंनी कुठल्याही बॅटरनी मारले तर. आणि विनंती आहे सुरेंद्र लोखंडे आणि सुमित शेठ महाडिक आपल्याला आयोजक विनंती करतात आपण पडद्यावर बसू नका. विनंती आयोजक करतायत. विनंती असेल आपल्या दोघांनाही की आपण पडद्यावरती बसू नका. दोघांनाही विनंती आहे. चला पंच थोडस स्पीडअप करा. चला गोलंदाज रोहित थोडस स्पीडअप करा. रोहित देखील एक चांगला गोलंदाज आहे दर्जेदार गोलंदाज आहे. पहिला चेंडूवरती 1 धाव मिळाली. संरक्षण होत आहे का. 11 चेंडू 19 धावेंची मॅच. 11 चेंडू आणि 19 धावेंची ही मॅच असणार आहे. येस विनंती आहे त्या सर्वच प्रेक्षक वर्गाला की आपण तिथे बसायचं नाहीये. विनंती असणार आहे प्लीज सहकार्य करा. यावेळी सुशितचा फटका पंचांकडे लावून अपील. विकेट तर नाही मिळते पण चेंडू इथे पंच अगदी शेवटच्या क्षणाला वाईट बॉल घोषित करतायत. वाईट बॉल आलाय म्हणजेच धाव संख्येमध्ये भर झाली आहे. पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 11 चेंडू आणि 18 धावेंचं समीकरण असणार आहे. 11 चेंडू 18 धावा. 11 चेंडू 18 धावा. यावेळी देखील पुन्हा एकदा अजून एक खराब चेंडू येतोय. अजून एक अवांतर स्वरूपाची धाव. चला विनंती असेल आयोजक विनंती करतात हर्षल सुरेंद्र आणि सुमित वगैरे संपूर्ण आपल्याला विनंती असणार आहे की आपण दोनच स्पर्धाच्या बाहेर या प्लीज. स्पर्धेच्या बाहेर या. यावेळी चांगला फटका येतोय. तेवढंच चांगला दर्जेदार अगदी प्रेक्षणीय उल्लेखनीय डोळ्याचं पारणं फेडणारा हा चौकार इथे अडवलाय. सुमितनी अडवलाय. चौकार काय कॅन्सल केलं. रन किती झाले. 29 धावा झाल्या धावफलकावरती. आणि हे बरोबर आहे ना तुझं. 10 चेंडू 16 धावेची अजूनही आवश्यकता असणार आहे. 10 चेंडू 16 धावा जिंकण्यासाठी बनतात का 16 की 16चं संरक्षण होत आहे. पुढे सरसावले होते. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण हरीश मागणे तिथे असणार आहे. तेवढी चांगली फेकी देखील करण्यात आली होती. डायरेक्ट हिट लागणं गरजेचं होतं. डायरेक्ट हिट लागत नाहीये. संवाद करणं गरजेचं आहे. संवादातला स काढला की वाद निर्माण होतो. आणि इथे बघा काय घडतंय. 10 चेंडू 16चा आवश्यक असताना एक सिंगल आली आहे म्हणजे 9 चेंडू आणि 15 धावेंवरती इथे मॅच असणार आहे. 9 चेंडू 15 धावा. रोहित गोलंदाजी मार्गवरती. सुशांत पवार पॉपिंग रेसच्या आतमध्ये. 9 चेंडू सेमीफायनलची मॅच काय रंगते. 9 चेंडू 15 धावा. रोहित गोलंदाजी मार्कवरती. पुढचा चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न केला. कॅच आहे का. कॅच मिळाली आहे. एनसीसी ठाकूरवाडी संघाचा हा जल्लोष बघायला मिळतो आहे. आणि अजून एक विकेटचं पतन. सुशांत पवार देखील बाद झाले आहेत. हॅलो चेक. हॅलो बस बस. हॅलो हॅलो एवढंच. 8 चेंडू आणि 15 धावेंचं समीकरण असणार आहे. 8 चेंडू 15 धावा जिंकण्यासाठी यावेळी कट करण्याचा प्रयत्न केला होता. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. हा जल्लोष सांगतोय की मेगा फायनलच्या तिकिटाच्या उंबरठ्यावरती एनसीसी ठाकूरवाडी संघ आता उभा आहे. आता इथून ही नौका खोल पार लावणार आहे. 7 चेंडू 15 धावेंवरती मॅच आली आहे. आणि रोहितनी काय गोलंदाजी केली आहे. 2 चेंडूंवरती 2 विकेटचं पतन केलंय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणार आहे. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक अक्षयच्या नावावरती. स्पर्धेची दुसरी हॅट्रिक रोहितच्या नावावरती लागते का.
रोहित गोलंदाजी मार्क वरती. रोहितने नक्कीच कमबॅक करून दिलाय. कमबॅक झाला एनसीसी ठाकूरवाडी संघाचा. 7 चेंडू आणि 15चं समीकरण. रोहित आहे हॅट्रिकच्या उंबरड्यावरती. ज्या कमबॅकची आवश्यकता होती कमबॅक गोलंदाजांनी करून दिलाय. आता दडपण आहे का प्रतीक शेट्टीवरती जो आलाय बॉबिंग क्रिसच्या आतमध्ये. बॅट रुजली आहे. हॅट्रिक चेंडू खेळायचा आहे. शेवटचा चेंडू षटकातला देखील असणार आहे. 7 चेंडू जिंकण्यासाठी समीकरण 15 धावेंचं आहे. व्हॉट अ मॅच. एक चित्तथरार सामना बघायला मिळतोय. हा देखील चेक करणार आपल्याला देखील अपेक्षित होतं कारण चेक शिल्लक होता. चेक करण्यात आलाय. आता चेंडू फेकणं गरजेचं आहे. नाही केलं तरी चालेल. माझी सवय बोलत नाही. नाही माझं नव्हतं झालं. प्रसाद झालेलं नाही का रेल्वेला पण माझं सात चेंडू 15 धावेवरती मॅच असणार आहे. 7 चेंडू 15 धावा होत आहेत का संरक्षण. यावेळी हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली. एक धाव तर नक्कीच मिळणार आहे. एका धावेवरती अजूनही काही नाही आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सामना कुठे आहे. सामना 6 चेंडू आणि 14 धावेवरती असणार आहे. कोण टाकेल ते शेवटचे 6 चेंडू. कोणाच्या बॅटमधून येणार आहेत त्या शेवटच्या 14 धावा. काय घडतंय काय बिघडतंय येणारे 6 चेंडू आपल्याला सांगून जाणार आहेत. जे काल घडलं तो इतिहास होता. जे उद्या घडणार आहे ते भविष्य असणार आहे. पण ना भूतो ना भविष्यती जे आज या मैदानावरती घडतंय. सेमीफायनलची ही पहिली मॅच ही पुन्हा एकदा येणं नाही आहे. 6 चेंडू आणि 14 धावेंचं समीकरण. चला बॅटरला पाणी हवंय. पाणी द्या. त्वरित पाणी द्या बॅटर्सला. 6 चेंडू आणि 14 धावा इथे अजूनही जिंकण्यासाठी दिविज 11 विजय स्टार संघाला बनवायचे. त्यात 14 धावेंचं संरक्षण इथून एनसीसी ठाकूरवाडी संघाला देखील करायचंय. सेमीफायनल 1 ची ही मॅच आहे. बघा कुठल्याही क्रिकेटचा सामना जर आयोजन करायचा असेल तर असं आयोजन करावा जो केलाय जेदागाई क्रिकेट क्लब यांनी. आणि कुठल्याही अशा सामन्याला अशा आयोजनाला जर सेमीफायनलची मॅच मिळावी तर मैदानात सुरू असलेली अशी मॅच नक्कीच मिळाली. 6 चेंडू 14 धावेंचं समीकरण असणार आहे. खूप चांगली मॅच. नरेश येतात बॉलिंगसाठी. नरेश मधने गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू नक्कीच फेस करतील प्रतीक शेट्टी. त्यांची साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला सनी देखील आहे. 6 चेंडू 14चं समीकरण. नरेश मधने पहिला चेंडू वरती स्वीप केलाय. स्वीप नाहीये हा स्वीट चौकार येतोय प्रतीक शेट्टी यांच्या बॅटमधून. समीकरण काय 5 चेंडू आणि 10 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. आणि इथून बघा कुठलाही संघ बॅकफुटला जायला तयार नाही आहे. कुठलाही संघ हार मानायला इथून तयार नाही आहे. 6 चेंडू 14ची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवरती प्रतीक शेट्टीच्या बॅटमधून चौकार आलाय. आता समीकरण काय तर 5 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेंची आवश्यकता असणार आहे. करून दाखवायचं आहे. हार मानायची नाही आहे कारण जिंकणं गरजेचं आहे. मेगा फायनलचा तिकीट मिळवणं गरजेचं आहे. ती चमचमणारी वर्ल्ड कप सारखी ट्रॉफी जिंकणं गरजेचं आहे. पुढे सरसावले होते. पुढे सरसावून वा प्रतीक वाह काय फटका खेळलाय. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 चौकार वसूल केलेत आणि मॅचला इथे काया पलट करून दिली आहे. प्रतीक शेट्टी नावाचं वादळ इथे येत आहे. 2 चेंडू 2 चौकार. सामना इथे आता कुठे आलाय. सामना आलाय 4 चेंडू आणि 6 धावेंवरती आलाय. काय मॅच रंगतंय. ठीक आहे मग ही मॅच करून तुला माहिती आहे आता क्लायमेट. ठीक आहे. आपण सेटिंग लावल्यावर वेगवेगळे येते. बरोबर नाही गांजावाल्यांमध्ये प्रॉब्लेम. हा नाही यार गांजा आणि दारू आहे. हा चेंडू सॉरी समासदी 4 चेंडू आणि 6 धावेंवरती मॅच इथे आली आहे. काय घडतंय काय बिघडतंय. नरेश मधने 2 चेंडू 2 चौकार त्यांच्यावरती खेचलेत. अगदी अटॅक केलाय. आक्रमक झालाय. पण नरेशकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. नरेशला देखील आता एखादी असा चेंडू फेकण्याची आवश्यकता आहे जो चेंडू विकेट मिळवून देऊ शकतो. तोच एक मात्र पर्याय आता एनसीसी ठाकूरवाडी संघाकडे शिल्लक आहे. प्रतीक शेट्टी आग उगवतोय. चौकारांची हॅट्रिक होते का.
चौकारांची हॅट्रिक तर नाही होणार आहे, कारण आकाश आहे मध्ये. त्या चौकाराच्या हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच होतं. आणि आता समीकरण काय, 3 चेंडू जिंकण्यासाठी समीकरण असणार आहे 5 धावेंचं. 3 चेंडू आणि 5 धावेंचं इथं समीकरण असणार आहे. एनसीसी ठाकूरवाडी की दिविज 11 विजय स्टार संघ कोण जातोय मेगा फायनल मध्ये, कोण ठरतोय पहिला संघ जो प्रवेश करेल अगदी फाटामध्ये मेगा फायनल साठी. 3 चेंडू 5 धावेंची मॅच असणार आहे. नरेश मधने गोलंदाजी मार्ग वरती सनी आलाय पहिल्यांदाच नरेशांना फेस करायला. स्ट्रायकिंग क्रिजच्या आतमध्ये, बॉबिंग क्रिजच्या आतमध्ये बॅट रोवली आहे. 3 चेंडू 5 धावेंची मॅच. यावेळी स्वीप करायचा प्रयत्न होता. निलेश आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची शक्यता, पण फेकी अगदी लेट झाली आहे. पण महत्वाचं काय घडलंय मैदानामध्ये, तर डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली आहे. नरेश मधने डॉट बॉल टाकलाय, 2 चौकार खाल्ले, त्यानंतर कमबॅक केलाय. कमबॅक करणं गरजेचं आहे. ही लढाई फक्त त्या मेगा फायनलची नाही आहे, ही लढाई त्या अस्तित्वाची असणार आहे. अस्तित्वाची ही दोन्ही संघांमध्ये लढत. 2 चेंडू 5 धावेंवरती मॅच आहे. काय मॅच रंगते. प्रेक्षकांना विनंती करतो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. 2 चेंडू आणि 5 धावेंचं. नरेश मधने विपक्ष सनी फाईट करतायत, बॅटल करतायत, रंगतायत, लढतायत. कशासाठी, तर जय रागाई क्रिकेट क्लब आयोजित जय रागाई क्रियांश 11 चषकासाठी लढतायत. ही लढाई होणं गरजेचं आहे. ती लढाई होत्या. 5 चेंडू क्षमा असावी, 2 चेंडू 5 धावेंवरती मॅच. नरेश 6 चेंडू फेस करेल सनी. यावेळी चेक केलाय. अपेक्षित होतं का या चेकचं, तर आपल्याला देखील अपेक्षित होतं हा चेक करणं. या चेंडूवरती पुन्हा एकदा तेच दृश्य बघायला मिळत आहे. हार्टबीट्स नक्कीच वाढलेत आणि हृदय विकार असलेल्या कुठल्याही प्रेक्षकाला मी विनंती करतो, आपण टीव्हीचं चॅनल बंद करा. नक्कीच त्यांच्या वाहिनीवरती देखील लाईव्ह मॅच आहेत, जीडीसी वरती देखील लाईव्ह सामने कव्हर होत आहेत. पण इथे असलेल्या प्रेक्षकांचं काय. 2 चेंडू 5 धावेंवरती मॅच असणार आहे. काय मॅच रंगते, वॉट अ मॅच. 2 चेंडू 5 धावा. नरेश विपक्ष सनी, विजय स्टार विपक्ष एनसीसी ठाकूरवाडी. यावेळी पंचांनी नो कॉल केलाय. मॅच जिंकली आहे, सामना फिनिश झालाय आणि मॅच इथे जिंकली आहे दिविज 11 विजय स्टार या संघाने मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. मॅच मध्येच